हे वर्ष भारतीय महिलांसाठी सगळ्यात आनंददायी गेलं आहे. आणि कारण तर तू जाणतोसच. हो. आत्तापर्यंत सोन्याने ऑलमोस्ट 70% वाढ दर्शवलेली आहे. त्यामुळे जे काही पंडित, स्टॉक मार्केटमधले पंडित असतील, फायनान्शियल क्षेत्रातले पंडित असतील, त्या सगळ्यांना एका फटक्यात भारतीय स्त्री वर्गाने आउट परफॉर्म केलं आहे असं मी म्हणू शकतो. सो गेल्या नोव्हेंबरमध्ये इक्विटी मार्केट साधारण पीक झाले, म्हणजे एक पीक गाठला होता नोव्हेंबर 2024ला. सो तिथून करेक्शन एक्सपेक्टेड होतं का, तर इक्विटीजमध्ये करेक्शन एक्सपेक्टेड होतं. आणि त्यावेळेस मग नॅचरली सेफ्टी म्हणून गोल्ड आणि इक्विटी हे साधारण निगेटिव्हली कोरिलेटेड आहेत. म्हणजे गोल्ड जेव्हा वर असेल तेव्हा इक्विटीज नॉर्मली खाली जातात किंवा वाईस वर्सा, म्हणजे उलट पक्षी पण होता. सो तसं बघता सोन्यामध्ये गुंतवणूक करा आम्ही हे सांगायचो, पण एवढा परतावा मिळेल याची आम्हाला नक्की खात्री नव्हती. त्याच्या मागे काही कारणं होती की रशिया युक्रेन युद्धानंतर जे काही झालं की रशियाच्या ॲसेट्स फ्रीज झाल्या आणि आता चर्चा अशी चालली आहे की आता त्या फ्रोझन ॲसेट्स युरोपमधल्या पण त्या वापरल्या जातील कदाचित, इथपर्यंत चर्चा चालली आहे. तर त्यातनं हे नक्की होतं की सेंट्रल बँका आता गोल्ड खरेदी करतील. पण रशिया युक्रेन क्रायसिस तेव्हा संपेल असं वाटलं होतं, अजूनही ते संपलेलं नाही.